जय जय रघुवीर समर्थ. बघा म्हणले समर्थ, आयुष्यात आनंदित राहण्यासाठी आपल्याला 15 उपाय करता आले पाहिजेत. पहिलं म्हणजे आयुष्यात आनंदित राहण्यासाठी दुसऱ्यांच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आता बऱ्याच लोकांना सवय असते की काही ना काहीतरी दुसऱ्याला बोलायचं किंवा त्याचं मन दुखवायचं, त्याच्या डोळ्यातून अश्रू आणायचे, त्याला कमजोर करायचं, त्याला खचवायचं, त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे काही ना काहीतरी वाईट बोलून आपलं खच्चीकरण केलं जातं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जर कोणी आपल्याला वाईट बोललं तर आपलं पूर्णपणे माइंड डिस्टर्ब होतं आणि आपल्याला त्रास होतो आणि त्याच गोष्टी आपल्याला आठवायला लागतात. त्यामुळे आपण जे आयुष्यामध्ये करणार असतो तेही आपण विसरून जातो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात आनंदित राहण्यासाठी दुसऱ्याच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करा. कारण जगाने आतापर्यंत कोणाचंच कौतुक केलं नाही. जो टॉप लेवलला गेलाय त्याचंही कौतुक केलं नाही, जो काही करत नाही त्याचंही कौतुक करत नाही, आणि जो काहीतरी करतोय त्याचंही कौतुक करत नाहीत. म्हणजे जग हे काही केलं तरी नावं ठेवतं, काही नाही केलं तरी नावं ठेवतं. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात आनंदित राहण्यासाठी दुसऱ्याच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आता दुसरा उपाय म्हणजे काय, तर दुसरी व्यक्ती जरी रागाने बोलत असली तरी त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देऊ नका. दुसरी व्यक्ती जरी आपल्याशी रागाने बोलली तर प्रत्युत्तर देऊ नका. बघा, आपण प्रत्युत्तर देतो आणि त्याच्यामुळे राग विकोपाला जातात आणि त्याच्यामुळे काही ना काहीतरी घडतं आणि नुकसान हे दोघांचंही होतं. त्यामुळे समर्थ म्हणतात की समोरच्या व्यक्तीला राग आला तर आपल्याला शांत बसता आलं पाहिजे. समोरची व्यक्ती आग्नेय झाली की आपल्याला पाणी होताच आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की रागाने दुसऱ्याही व्यक्तीला उत्तर देऊ नका. त्यावेळेस आपल्याला शांत बसता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, तिसरा उपाय समर्थ सांगतात की आपल्या आयुष्यातील जे काही दुःख असतील, समस्या असतील किंवा जे काही संकट असतील किंवा जे काही अडचणी असतील ते इतरांना सांगू नका. आणि जरी तुम्हाला सांगायचं असेल तर विश्वासातील व्यक्तींना सांगा. आपण बघा, भावनेच्या आहारी जाऊन शेजारच्या ताईंना सांगतो, कुठं मंदिरात गेलं तर कोण ओळखीची नसते तिला सांगतो, आणि एखाद्या मैत्रिणीला सांगतो, आणि मग मात्र त्याचं भांडवल होतं आणि त्रास आपल्यालाच होतो. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यातील दुःख समस्या इतरांना सांगू नका, विश्वासातील व्यक्तींना सांगा. आता समर्थ आपल्याला चौथा उपाय सांगतात. समर्थ म्हणतात की महिन्यातील एक दिवस तरी स्वतःसाठी काढा. स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. जे का आपल्याला आवडते ते पदार्थ खावा, कुठे जाऊ वाटते तिथे जावा, नवीन कपडे घालायचे असेल तर ते कपडे घालून कुठं फिरायला जाऊ वाटते तिथे फिरा, आणि जे काही आपली इच्छा असेल त्याप्रमाणे तो एक दिवस स्वतःसाठी जगा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, बाकीचे ते दिवस आपल्या मुलांसाठी आपण जगतो, आपल्या पतीसाठी काहीतरी सेवा आपण करत असतो, आईवडिलांसाठी, सासूसासऱ्यांसाठी सर्व काही जबाबदारी आपण पेलवतो, पण स्वतःसाठी एक दिवस तरी काढा, म्हणजे आपल्याला फ्रेश वाटतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला पाचवा उपाय सांगतात की दुसऱ्यांचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊ नका. दुसऱ्यांचं कुठलंही बोलणं आपल्याला जास्त मनाला लावून घेऊ नका म्हटले समर्थ. बऱ्याच ताईंना सवयी असते की कोणी जरी बोललं तर त्याच गोष्टीचा सतत विचार करतच राहायचं आणि मग त्याचा त्रास आपल्यालाच होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्यांचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊ नका. आपण मनाला लावून घेतो आणि मग त्याच विचारांमुळे आपलं जे काही आरोग्य असतं तेही बिघडतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला सहावा उपाय सांगतात. समर्थ म्हणतात की झाडांना कितीदा तरी तोडलं तरी ते झाड कुठून ना तरी आपली वाट काढतं आणि कुठून ना तरी आपले अंकुर ते फुटवण्यासाठी प्रयत्न करतं. झाडांना कितीदा तरी तोडलं तरी ते झाड कुठून ना कुठून तरी वाट काढतं आणि कुठून तरी तो अंकुर फुटण्याचा प्रयत्न तो करतच असतो. बघा, यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्याला जरी कोणी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्याला नेहमी कोणीतरी वाईट साईड बोलून आपलं मनोबल जर दुखवलं असेल तरी त्या झाडांसारखं आपल्याला वागता आलं पाहिजे. आपल्याला त्या व्यक्तींकडे, त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपलं जे काही स्वप्न आहे त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलो पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला सातवा उपाय सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की कुठल्याही लोकांनी जर आपला अपमान केला किंवा खच्चीकरण केलं तरी हार मानू नका, पुन्हा प्रयत्न करा. कुठल्याही लोकांनी आपला अपमान केला किंवा आपलं खच्चीकरण केलं किंवा आपलं मनोबल दुखवलं तरी हार मारू नका,
पुन्हा प्रयत्न करा, कारण लोकांच्या सवयीच असतात की प्रत्येकाला खाली खेचायचं, कोणालाही वर जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात की कितीतरी लोकांनी आपला अपमान केला तरी दुर्लक्ष करा आणि पुढे चालत राहावा आणि प्रयत्न करत राहावा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 8वा उपाय सांगतात. समर्थ म्हणतात की नेहमी चेहऱ्यावर आनंद ठेवा, नेहमी चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि रोज दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा आणि रोज दिवसाची सुरुवात असा करा की माझ्या आयुष्यात आज चांगलंच घडणार आहे, आज आनंद बातम्या मला ऐकू येणार आहेत, आज सगळं उत्तमाचं होणार आहे, आज जी मी कल्पनाही केली नाही त्या घटना घडणार आहेत, आज सगळं काही उत्तमच होणार आहे, असा नेहमी विचार करा आणि नेहमी चेहरा आनंदित ठेवा, नेहमी हसरा ठेवा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 9वा उपाय सांगतात. समर्थ म्हणतात की नेहमी माझ्या आयुष्यात चांगलंच होणार असा विचार करा, नेहमी माझ्या आयुष्यात चांगलंच होणार, उत्तमच होणार, मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझे स्वप्न पूर्ण होणार आणि मी प्रयत्न करणार आणि एक ना एक दिवस माझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार असा नेहमी विचार करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की सकारात्मक विचार केल्यावर आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होतो आणि आपल्या आरोग्यावर कोणत्याही प्रकारचे वाईट परिणाम होत नाहीत. त्यामुळे समर्थ म्हणतात की नेहमी आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करा, चांगले विचार करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 10वा उपाय सांगतात की कोणाचीही निंदा द्वेष आणि मत्सर करू नका, कोणाचीही निंदा द्वेष आणि मत्सर करू नका, कारण निंदा केल्यामुळे आपलं पुण्य ज्या व्यक्तीचा आपण निंदा करतो त्या व्यक्तीला जातं आणि त्याचं पाप आपल्याकडे येतं. म्हणून समर्थ म्हणतात की कोणाचीही निंदा चुकूनही करू नका, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 11वा उपाय सांगतात की कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका, कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका, कारण वेळ आणि काळ कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही, कारण आयुष्यामध्ये वेळ आणि काळ कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही. रावणाकडे एवढं राज्य होतं, वैभव होतं, पूर्ण लंका सोन्याची होती, पण एक अहंकार आल्यामुळे सर्व काही नुकसान झालं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की कधीही श्रीमंत झालो तरी अहंकार करू नका आणि गरीब जरी असलं तरी वाईट वाटून घेऊ नका, कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार करूच नका, कारण वेळ आणि काळ कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 12वा उपाय सांगतात. सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी भावना ठेवा, सगळ्यांचं चांगलं व्हावं, उत्तम व्हावं अशी भावना ठेवा, तरच आपलं ही उत्तम होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 13वा उपाय सांगतात. बघा समर्थ आपल्याला 13वा उपाय सांगतात. नेहमी प्रामाणिकपणे जीवन जगा, कष्टाने पैसा कमवा. आपण वाईट मार्गाने पैसा कमवतो पण पुन्हा आपलं काही ना काहीतरी दवाखान्याला किंवा काहीतरी आजार उद्भवतात आणि तो वाईट मार्गाने जो पैसा कमवलेला असतो तो त्या दवाखान्याच्या मार्गाने निघून जातो. म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी प्रामाणिकपणे आणि स्वतःच्या कष्टाने ते पैसे कमवा, कोणाचाही 1 रुपया न काम करता घेऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 14वा उपाय सांगतात की कर्म उत्तम करा, कर्म हे नेहमी उत्तम करा. पृथ्वी स्वतःभोवती गोल गोल फिरते आणि शेवटी स्वतःभोवतीच येऊन थांबते. तसं समर्थ म्हणतात की आपले कर्मही आपल्या भोवतीच गोल गोल फिरतात आणि परत आपल्या पायापाशीच येऊन थांबतात. म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी कर्म हे उत्तम करा, कारण हे कर्म फिरून आपल्या पशीच येतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ आपल्याला 15वा उपाय सांगतात की कोणालाही दुःख देऊ नका, नेहमी दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा, नेहमी दुसऱ्यांचं चांगलं व्हावं अशी भावना ठेवा आणि नेहमी इतरांना जेवढं होता येईल तेवढं सुख समाधान आणि शांती देण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की आयुष्यात आनंदित राहण्यासाठी हे जर आपण 15 उपाय केले तर आपल्याला दुःख, त्रास, वेदना आणि कोणत्याही संकट समस्या येणार नाहीत. संकट येतील पण मोठे यायच्या ऐवजी छोटं येईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात आनंदित राहण्यासाठी हे उपाय नक्कीच करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.